कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं तू आहे ना, तू आई या शब्दाला कलंक आहेस, कलंक. आयुष्यात कधीच माझ्यासमोर येऊ नकोस हो तू. मला तुझं तोंड पण बघायचं नाही. मला माहित नाही तू जिवंत आहेस का मेलेस, पण तू ज्या दिवशी पळून गेलीस ना त्या दिवशी माझ्यासाठी तू मेलीस. माझ्या सगळ्या बहिणींची लग्न झाली ना एकदा, हे झाड आहे ना, झाड तोडून टाकणार आहे मी. मला तुझी कुठलीच आठवण नकोय. तुझ्या सगळ्या आठवणी मी कायमच्या पुसून टाकणार आहे. इथं माझं घर, माझी पोरं आहेत म्हणून आले होते, पण इथं घरातच नाही तर माझ्या लेकरांच्या मनात सुद्धा मला जागा नाही. कळलं मला, कळलं मला, कळलं मला, कळलं मला. सूर्या, तुला माझं तोंड बी बघावंसं वाटेना हे कळलंय मला. मी जर तुम्हा सगळ्यांसमोर आले तर कोणाला बी आनंद होणार नाही, कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल लई राग आहे. एखाद्या बाईला तिची पोरं तिच्यापासून परकी व्हावी यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं. पण मला माहित आहे यात तुमची काय बी चूक नाही. हे समजा त्या जालिंदरनी घडवून आणलं. तुमच्या डोळ्यावर त्याच्या खोट्या प्रेमाची पट्टी अशी काय बांधली आहे त्यानं की त्याच्या आडनं तुमची आई निर्दोष आहे. हे सहजासहजी नाही कळणार तुम्ही, पण मी पण हार नाही मानणार. मी पण तुम्हा समद्यांना दाखवून देईन एक दिवस की तुमची आई निर्दोष आहे. तिनं कायच केलेलं नाहीये. सूर्या, तुझं बोलणं ऐकून खरं तर मला इथं राहावंसच वाटेना, पण माझ्या लाडक्या धनुचं लग्न तोंडावर आलं. तिच्या डोक्यावर 4 अक्षता टाकीन आणि मग मी निघून जाईन इथून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.